या सरकार विरुद्ध हा लढा. प्रश्न भीमराव तापकीरचा नाही. आणि म्हणून आपल्यावर ही सर्वात मोठी जबाबदारी आहे की या निवडणुकीत जसं आमचे मित्र बापट साहेब सांगत होते, खरं आहे की निवडणुकीच्या कामाच्या वेगात कधी निरोप येत नाही. निवडणुकीच्या कामाच्या वेगात एखाद्याला निमंत्रण येत नाही. कदाचित पॉम्पलेट मध्ये एखाद्याचं नाव छापलं जात नाही. कधी एखाद्या वेळी फ्लेक्स बोर्डवर एखाद्याचा मोठा फोटो दुसऱ्याचा छोटा फोटो छापल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बंधूंनो, ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी युद्ध आहे. पृथ्वीराज चव्हाण शूर राजा एक एक अहंकाराने हा देश हजारो वर्ष मुघलांच्या गुलाम म्हणून हा देश जगला. त्याला एकच कारण आहे की माणसाचा अहंकार. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा वेळा मोहम्मदानी 15दा पृथ्वीराज चव्हाणावर आक्रमण केलं, त्याचा शूर सेनापती भामाशाह आपल्या साऱ्या सामर्थ्याने लढला. 15दा हमले परतवले. पण 16 जेव्हा भामाशाह पृथ्वीराज चव्हाणाला भेटायला त्याच्या राजमहालात गेला, पृथ्वीराज चव्हाण राणीच्या शयन कक्षात होते. 8 तास 10 तास चिठ्ठी पाठवल्यानंतर ही पृथ्वीराज चव्हाण बाहेर आले नाही. रागाच्या भरात भामाशाहाने तलवार काढली आणि तलवार काढत भामाशाह म्हणाला की यापुढे मी पृथ्वीराज चव्हाणासाठी आयुष्यात युद्ध करणार नाही. एक अहंकाराचा क्षण भामाशाहाचा 16 पुन्हा तो वेळा मोहम्मद या देशावर चालत आला. 15दा पराभूत होणारा वेळा मोहम्मद स्वतःच्या एका छोट्या भामाशाहाच्या अहंकारापोटी हा देश पुन्हा करायचा. आम्हाला कुणालाही भामाशाह व्हायचं. आम्हाला व्हायचं असेल तर राजे संभाजी सोबत जेव्हा महाराज शिंदे युद्धाला निघाले आणि महाराज शिंदेला त्याच्या एका नातेवाईकांनी विचारलं, महाराजी अरे तुम्ही छत्रपती संभाजी सोबत युद्धाला निघाला, ज्या छत्रपती संभाजीनी तुमच्या वडिलांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारलं, त्याच्यासाठी तुम्ही युद्धाला निघाला. महाराज शिंदेनी सांगितलं की माझं युद्ध छत्रपती संभाजीशी आहे, ते मी बघून घे. माझ्या वडिलांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं हे खरं आहे, पण हे माझं युद्ध नाही. मी निघालोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी. आम्ही निघालोय युद्धाला गरिबांच्या कल्याणासाठी. आम्ही निघालोय दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजुरांना हक्क देण्यासाठी जर आम्ही निघालो असो, आता छोटे मोठ्या तक्रारीवर निवडणुकीचं रूप पालटता कामा नये. या निवडणुकीमध्ये कदाचित राष्ट्रवादीचे नेते पैशाचा भरपूर वापर पैसे देऊ. मगाच मी एका बैठकीत गेलो, एक कार्यकर्ता म्हणाला की भाऊ निवडणुकीत खर्च करावा लागेल. खरंय, पैसे देऊन निवडणुकीचं शास्त्र बिघडवण्याचं पाप काँग्रेस राष्ट्रवादीने केलं आहे. मुठभर चिवडा कब्बर दारू जो पाजेल त्याच्यावर शिक्का मारू इथपर्यंत लोकशाही नेण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलं आहे. जो पिलाएगा पौवा उसकी बनेगी हवा. मतदान यंत्रात अशी सोय येऊ द्या की बटन दाबली की 500 रुपयाची नोट येऊ द्या. इथपर्यंत लोकशाहीला घातक मोडीवर नेण्याचं काम हे काँग्रेस राष्ट्रवादीनं मुद्दाम केलेलं आहे. आणि म्हणून मगा कोणीतरी सांगितलं की रात्र व्हायची. दिवसभर भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचे कार्यकर्ते दिसतील. आपल्याला वाटेल की कुठंच रस्त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत नाही. हे दिवसा फार कमी फिरतात, हे रात्री जास्त फिरतात. याचा जाहीर प्रचारापेक्षा सेटिंग फिटिंग वर जास्त जोर असतो. आणि म्हणून आपल्याला रात्र व्हायची आहे. हे रात्री निघतील, सेटिंग फिटिंगचं राजकारण करतील, पैसे वाटतील. मतदारांना जाग करा की हे मत पवित्र मत आहे. हे पैशाने विकल्या जाता कामा नये. हे मत पवित्र मत आहे, बंपरला विकल्या जाता कामा नये. हे पवित्र मत तुमच्या माझ्या हाती तेव्हा आलं जेव्हा महात्मा गांधी 5 फुटाचा पंचा घालून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत देशाला जागवत गेले, इंग्रजांच्या विरुद्ध लढत गेले. तेव्हा हा मताचा अधिकार प्राप्त झाला. हा मताचा अधिकार तेव्हा प्राप्त झाला जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आयसीएस झालेला तरुण मनात विचार केला असता तर मुकेश अंबानी पेक्षा जास्त पैसे कमवता आले असते. पण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा
स्वातंत्र्याचा नारा देत या देशासाठी लढले तेव्हा हा मताचा अधिकार प्राप्त झाला। जेव्हा शहीद आजम भगतसिंग मेरा रंग दे बसंती 14 मिनिट हसत हसत फासावर गेले आणि त्याची आई वीर माता म्हणते की माझ्या पोटी जर 100 भगतसिंग जन्माला आले असते तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी अशी वाळून टाकले असते, तेव्हा हा मताचा अधिकार प्राप्त झाला। हे पवित्र मत अजित दादाच्या मागे आणि राष्ट्रवादीला जाता कामा नये हे सांगण्याची आपल्याला आवश्यकता आहे। मतदारांपर्यंत पोहोचा, प्रचार करा, सभा करा, जे जे आयुध निवडणुकीत वापरता येते ते सारा आयुध प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी वापरलं तर मला विश्वास आहे की येणाऱ्या 2014 ची ही जी सुरुवात आहे हा भीमराव अण्णा तापकीर हा आता दंड्याच्या रूपात जाईल आणि जेव्हा निवडून हे जातील तेव्हा आपल्याला पुणे महानगरपालिका असो की महाराष्ट्राची विधानसभा असो झेंडा फडकवणं सोपी होईल। हा पहिला दंडा इथून निवडून आणण्यासाठी साऱ्या शक्तींनी, साऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपण सर्व एकत्र येऊन ही लढाई जिंकावी ही विनंती करण्यासाठी मी तुम्हाला आलोय आणि मला विश्वास आहे की आज जसा मी आलो 14 तारखेच्या नंतर विजयी सभेत निश्चितपणे आम्हाला येता येईल आणि जनतेचा आभार मानता येईल अशा पद्धतीने नियोजनबद्ध रीतीने आपण या निवडणुकीत काम करावं एवढी विनंती करून मी माझ्या मनोगताला इथे विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व नेत्यांचे मी आभार मानतो आणि आजची ही बैठक संपली असं जाहीर करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की यानंतर